एकदम इम्पॉर्टंट स्टेज आहे काम सुरू करायच्या आधीची, जी करायलाच हवी आहे. ही मास्किंग टेपने केलेले मेजरमेंट्स असतात ना, हे आमच्यापेक्षा जास्त क्लायंटसाठी खूप इझी पडतं. त्यांना मला स्टार बनायची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. स्टार. माझं असं झालं की गणपती बाप्पानेच मला बोलवलं होतं. सो हे एव्हरीवन, आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की बऱ्याच टाईमपासून मी एका प्रोजेक्टवर काम करत होते आणि फायनली ते आज स्टार्ट होणार आहे. प्रोजेक्ट चालू करायच्या आधी आम्ही एक छोटीशी पूजा करतो. तुम्ही व्लॉग्स आणि माझी ट्रॅव्हल आणि बाकी सगळे फ्रेंड्स आणि ह्या वेळेला गोष्टी तर तुम्ही सगळे बघताच. सो मी म्हटलं की माझी एक वर्क लाईफ पण तुम्हाला दाखवावी. प्रोजेक्ट स्टार्ट करायची इनिशियल स्टेज काय असते, फर्स्ट डे कसा असतो, काय काय गोष्टी असतात. तर म्हटलं की हे पण सगळं तुम्हाला दाखवूया, है ना. I never thought I'd fly over my own state. Something about those city lights were calling out my name. Now mama, don't you cry. You know there'll come a day where I come visit you at home. And if I never stay, the same old worn out welcome sign with population getting by. Crossing that county line brings back the good old days, with the same old station on the side of that homegrown two-lane paradise. Watching that midnight sky, you don't see. ट्रॅव्हल करायचं टिप्स इथं आहे. Small town will stay the same. This concrete tree line's got my head up in the clouds. A good thing that I got my. लेट होईल म्हणता म्हणता मी इतकी लवकर आले की ट्रेनच अजून आली नाही आहे. बस जायला मिळालं आहे मला, लिटरली बस जायला. गाईज मला स्टार बनायची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. स्टार. Thing that I got my roots back in steady ground, with the same old small church parking lot. I cried when Bobby tied the knot. By God, we never thought he'd give her his last name. दोन वेगळे वेगळे. थैंक यू बोल. तेरी आंखें कितनी सुंदर है. बाय 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 तो बोल. घरातून निघताना मी अंधेरीवरून काहीच सामान नव्हतं घेतलं. म्हटलं इथे येऊन घेईन मी. या हिशोबाने निघाले कारण की मला लेट व्हायचं नव्हतं. म्हटलं इथे येऊन घे. इथे येताना स्टेशनहून थांबत स्वीट्स, मग थोडी फुलं, शेवटी नारळ घ्यायचा राहिला. आणि मी त्या रिक्षावाला दादाला म्हणाले की म्हटलं अरे इथे नारळ घ्यायचा आहे मला, कुठे असेल का दुकान. तर तो म्हणाला दुकान नाही आहे, इथे पुढे एक मंदिर आहे, तुम्हाला मंदिराकडे मिळून जाईल. आणि मंदिर होतं हनुमानाचं ॲक्च्युली, पण तिथे गणपती, त्याच्यानंतर शनी महाराज आणि आपलं गणपती बाप्पा आणि दत्तगुरूंचं. तर माझं असं झालं की गणपती बाप्पानेच मला बोलवलं होतं की मला छान ब्लेसिंग्स द्यायला, आणि कारण की माझं काम स्टार्ट होतं आहे म्हणून. सो आपण असं एक पॉझिटिव्ह हे घ्यायला काहीच हरकत नाही.
So yes, such a positive sign to start my work, and I'm so happy. इसको पहले मार्किंग कर दो। कपड़े रखने के लिए हैंगिंग के लिए इतना बस हो गया ना? कितना? 10 इंच का 2.5 फीट का देखो कितना आहे. ओके, हे जे वॉलवरती आम्ही मेजरमेंट्स करतो ते जनरली लेआउट्स तर ऑब्वियसली मी इथे प्रॉपर प्रत्येक विंगमध्ये, बेडरूममध्ये, स्टडी रूममध्ये त्या त्या जागेचे लेआउट्स मी लावणार आहे. दोनों साइड में है. हां, दोनों साईड में रहेगा. सो आता इथे आम्ही ही बेडची मार्किंग करून ठेवलेली आहे. क्वीन साईज बेड आहे ज्याचे मेजरमेंट्स आहेत 5 बाय 6.5 म्हणजे 5 फूट बाय 6.5 आणि 2 साईडला 2 साईड टेबल्स. आणि ह्या लोकांना लेआउटपेक्षा ही जी मेथड असते, ही जी भाषा असते, ही ह्या लोकांना खूप जास्त इझी समजते आणि त्यांच्यासाठी बेसिक म्हणजे कसं इथे बघितलं, फटाफट कटिंग केलं आणि मग काम चालू झालं. सो आता ही जी प्रोसेस तुम्ही बघताय ह्याला मास्किंग टेपने मेजरमेंट आणि किंवा साईजिंग करणं किंवा मेजरमेंट करणं म्हणतात. जे आपण ड्रॉइंग्स बनवतो ते इकडे आल्यानंतर तुमचे ऑनसाईड्स मेजरमेंट्स कधी कधी थोडेफार पुढे मागे वर खाली होऊ शकतात, कारण की काही फिनिशेस झालेले नसतात. ही एकदम इम्पॉर्टंट स्टेज आहे काम सुरू करायच्या आधीची, जी करायलाच हवी आहे. आणि ही मास्किंग टेपने केलेले मेजरमेंट्स असतात ना, आमच्यापेक्षा जास्त क्लायंटसाठी खूप इझी पडतं त्यांना हे बघायला, व्हर्च्युअली प्रत्येक गोष्ट ॲनलाइज करायला की ओके आता मला इथे वॉकिंग स्पेस एवढा मिळतो. फॉर उसका हाइट मेरे ख्याल से 1 फीट या फिर 10 इंच बहुत है. तो 6 इंच का स्टील टेबल के जैसा बॉक्स बना के नीचे पैर लगाना है ना. कुछ मत लगाओ, हवा में टांग दो, क्यों चाहिए? तो फिर क्या रहा है? हाँ. तो ये इतना हमको बढ़ाना पड़ेगा, इसलिए हाँ, कि वो वहाँ कोना जाके ये वाला हमको राउंड करना पड़ेगा. समझ तो गई. ये आप बोल दे कि ये ऐसा आएगा यस यस और लेकिन ये इसका फिर ये ऐसा आएगा. हाँ यस यस बराबर ना? राइट. यहाँ से चालू होगा एकदम राउंडिंग करने के लिए. एकदम प्रॉपर राउंड चाहिए. हाँ. एक तो बना सकते हैं हम लोग इसको ऐसा 2 हिस्से में, एक बना सकते हैं हम लोग इसी दरवाजे को सेफ्टी डोर और मेन डोर बना सकते हैं. आता झाली असती माझी ट्रेनिंग. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर, तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर
लागली. मी गेली 10 मिनटं हेच करते. तर आज मेगा ब्लॉक पण नाही, तरीसुद्धा का ट्रेन इतकं लेट आहे. ह्याच्यावरती M&A वेगळंच दाखवतात आणि ॲक्च्युअलमध्ये किती ते वेगळंच लावलं आहे. कम्प्लीट डिझास्टर झालं आहे. काय फालतूपणा आहे यार, अक्षरशः फालतूपणा. मी पुन्हा काय आहे यार, एक तर मला समजत नाही आहे इथे प्रत्येक प्लॅटफॉर्मला एक CST लावलेली ह्या लोकांनी. 2 नंबर आय गेस 4 नंबर 6 नंबर आणि 9 नंबर समथिंग असं काहीतरी, आणि सगळ्या ट्रेन लेट आहेत. तर 4 नंबरवरती मला खारघरला सांगितलेलं त्यांनी तिकीटवाल्याने की तुम्ही 4 नंबरला चढा, पण 4 नंबरला ट्रेन लेट आली आणि आधी ती प्रचंड भरलेली होती. 6 नंबरला AC होती म्हणून मी चढले नाही. आणि आता इथे 9 नंबरला ट्रेन जी होती ही पुन्हा उलटी तिथे घेऊन चालली वडाळ्यापर्यंत, आणि मी चुकीच्या ट्रेनमध्ये चढले यार. आता मी पुन्हा रॉंग ट्रेनमध्ये चढून पुन्हा मी उलट्या दिशेला आपलं स्टेशन आहे चुनाभट्टीला आले, आणि आता मी पुन्हा वाशी ट्रेन पकडून कुर्ल्याला उतरणार आहे. पुन्हा मग मी कुर्ल्यावरून 4 नंबर प्लॅटफॉर्म म्हणून मला ट्रेन पकडायची दादरसाठी. सेंट्रल, हार्बर, वेस्टर्न डोक्याचा भुगा करून ठेवलेला आहे. वर्स्ट डे झाला ह्या ट्रेनमुळे. अदरवाईज माझा दिवस खूप चांगला जात होता. फालतूपणा नुसता. काय झालं मला हे भगवान. चल, आम्ही आता आलो आहोत लग्नाच्या शॉपिंगला. बघ जरा आरशात कसं वाटतं, तुला कळेल. अरे इथे आहे की आरसा? अरे इथे आहे की. नाही एवढं नको, सिम्पलच पाहिजे. हां चालेल. लगीन घर मी होणार नणंद बाई. पेटा वगैरे नहीं फैब्रिक कौन सा? 3599 लाइट कलर दे देना. रेस दोघांची सेम आहे. आजच पिसलेला मी तुम्हाला दाखवलं. अजून माल गाल्यामध्ये नाही टाकला, आतमध्येच आहे. सेटिंग पण नाही केलं. तीनच पीस होते इथे, काढणार काय? थँक्यू अवी. एक फूल देऊ शकत नाहीस तू? काय आहे हे प्रणाली? भयंकर गोड देवा. हे पार्सल आहे, पार्सल. हे पार्सल खाते मी पार्सल. मी अजून सांगतोय पार्सल. हा झाकण पण घेतलंय. हा बघ झाकण, असा होणार आहे.